नमस्कार सगळ्यांना. अंकुश जिजेलवारच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. महानगरपालिका निवडणूक जवळच आली आहे आणि आज आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक 15 मधील अपक्ष उमेदवार सुरेश भाऊ तालेवार. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, आपण नगरसेवक पदासाठी निवडणूक का लढवत आहात? आपली प्रेरणा काय आहे? सुरुवातीपासूनच कॉलेज जीवनापासूनच म्हणजे लोकांमध्ये समस्या जाणून घेणे, सोडवणे अशा प्रकारची एक सवय सारखी पडली आहे. तर कॉलेजमधून निघाल्यानंतर कोर्टामध्ये वकील झाल्यानंतर तिथल्याही राजकारणामध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे. आणि बाकी अशा आता निवडणुकीमध्ये होता आता जनरल आता या पाहतो आहे आपण नगर परिषद या एरियामध्ये आपल्या आसपास अनेक समस्या आहेत, लोकांच्या अडचणी आहेत. त्या आता काही निष्क्रिय लोकांमुळे ते खूप दुःखी असे दिसतात. आता आपल्याला वाटते की आपल्याला देवाने बुद्धी दिली, आपण 4 वर्ग शिकलो आहे, तर आपल्या त्या बुद्धीच्या, आपल्या नॉलेजचा किंवा आपल्याला जे समजतं त्याचा आपण लोकांसाठी फायदा करून द्यावा अशी एक इच्छा मनात आहे. त्या कारणाने आपण निवडणुकीमध्ये यावं अशी एक माझी प्रेरणाच आहे. आपल्या प्रभागातील सध्या सर्वात मोठी समस्या कोणत्या आहे? पाणी, रस्ते, कचरा, ड्रेनेज, वाहतूक, इतर काय आहे समस्या? सर्वात मोठी समस्या म्हणजे ही पाण्याची आहे. म्हणजे अमृत योजना ही पोल ठरली आहे. त्या म्हणजे अनेक लोकांना आजही पाण्याच्या समस्यामुळे खूप त्रास आहे. ही सर्वात मोठी समस्या. आणि कचरा, घाण आणि हे सांडपाणीचा बरोबर व्यवस्था नाही, अशा अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. काय रस्ते ते वारंवार खोदतात ना, वारंवार ते बनवतात, काय हे अशा अनेक समस्या. म्हणजे स्वास्थ्य तुमचं चांगलं राहू शकत नाही या व्यवस्थेमुळे. ही मोठी समस्या. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? त्या उपाययोजनेमध्ये काय आहे की ही जी व्यवस्था ही लोक जे करतात त्या व्यवस्थेमध्ये जसं आता सफाई कर्मचाऱ्याची टीम आहे. झोन क्रमांक 2 आहे आमचा. झोन क्रमांक 2 मध्ये जेव्हा सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाते, त्यांची मिटिंग घेतली जाते पालिकेच्या ग्राउंडमध्ये. त्या 20 लोकांची टीम असली, मिटिंग झाली की ते कामाला जेव्हा जातात तर प्रत्यक्षामध्ये तिथं 10 होऊन जातात. ते लोक पूर्णपणे काम करत नाही. म्हणजे त्यांची व्यवस्था त्या भागातील ग्राउंडमध्ये किंवा एक प्रॉपर जागेवर त्यांची मिटिंग घेऊन हे सफाई कर्मचारी कोण आहेत यांचे बोर्ड लावायला पाहिजे. त्यांचे मोबाईल नंबर तिथे असले पाहिजे, जेणेकरून लोकांना हे समजलं पाहिजे की इथले कर्मचारी कोण. हे समजत नाही लोकांना. नालीवरून घाण काढून ठेवतात बाजूला, महिनो राहतात, ते उचलत नाही. परत ते हव्याने इकडून तिकडून परत ते पुन्हा वापस जातं. हे असल्या प्रकारचे म्हणजे व्यवस्था जे आहे, नियोजन जो आहे तो नियोजन प्रॉपर नाही आहे. त्याच्यामुळे तो नियोजन प्रॉपर केला की काही प्रश्न ॲटोमॅटिक सुटतील असं मला वाटतं. प्रभाग विकास निधीचा योग्य वापर कसा करणार याबाबत आपली काय भूमिका आहे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. विकास निधी जो येतो आमदार फंडातून येतो, खासदार फंडातून येतो, खनिज क्षेत्रातून येतो. ह्याचा वापर हे मोठे लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थासाठी आपल्या लोकांना या चुकीचं वाटप करतात. माझा कार्यकर्ता खुश झाला पाहिजे किंवा त्याला तो काम मिळाला पाहिजे, त्याला त्याच्यातून काही आर्थिक त्याला लाभ झाला पाहिजे, अशा प्रकारचे भावनेने हा जो विकास निधी जो येतो ते प्रॉपर ते विभागला जात नाही. तर प्रॉपर ते विभागण्यासाठी आपण कोणत्या भागामध्ये लोकांकडून मागितलं पाहिजे मागणी, की तुमची मागणी काय. अनेक ठिकाणी काहीतरी एक रस्ता पडून राहतो, माझ्या घराचा समोरचा रस्ता, माझ्या घरासमोरचा. तर मी जेव्हा प्रयत्न केला तर 25 वर्षानंतर बनला. म्हणजे हे जे हेवे दावे करतात, म्हणजे हे आपला माणूस तुमचा माणूस, तर हे खूप म्हणजे त्या विकास निधीचा प्रॉपर काही उपयोग होत नाही. ते नियोजनबद्ध झाला पाहिजे. लोकांची समस्या जाणून त्या लोकप्रतिनिधीने त्या भागामध्ये फिरून हे जाणून घेतलं पाहिजे की खरी समस्या कुठे आहे, खऱ्या अर्थाने निधी कुठे वळवला पाहिजे. हे जर लक्षात आलं तर ते प्रॉपर होईल असं माझं एक ठाम प्रामाणिक मत. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आपण कोणते व्यवस्थापन करणार आहात? ऑनलाईन, ऑफलाईन काही नियोजन केलं आहे का तुम्ही याबद्दल? सदा आहे जो आजपर्यंत लोक बोलतात आमदार वगैरे, पण ते काही करत नाही. पण या भागामध्ये लोकांची समस्या सोडवण्यासाठी कमीत कमी 2 महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत एक जनता दरबार घेतला पाहिजे. एक म्हणजे आता प्रभाग एवढा मोठा आहे, 4 ठिकाणी कमीत कमी
एक जनता दरबार घेतलं पाहिजे. त्या जनता दरबारामध्ये या समस्या जाणून घेतल्या पाहिजे लोकांच्या, ते टिपलं पाहिजे. आणि माझं तर असं मत आहे की 3 महिन्याच्या एक कालावधीमध्ये एक संबंधित विभागाचे अधिकारी घेऊन एक जनता दरबार घेतले पाहिजे. म्हणजे एक नगर परिषदचा असेल, PWDचा असेल, तहसीलदार असेल किंवा अशा अनेक जे आहे त्या क्षेत्रातली तंत्र लोक, अधिकारी लोकांना घेऊन 3 महिन्यातून एकदा तरी जनता दरबार झाला पाहिजे. आणि लोकांची समस्या तिथल्या तिथे 50% समस्या तुमचे तिथल्या तिथेच त्या समस्यांचं निराकरण होतो. बाकी उरलेलं त्याचा पाठपुरावा करता येईल. आपण विरोधी पक्षात असलात तरी प्रभागाच्या विकासासाठी आपण कशी काम कराल? तिथं जास्त काम करता येते. म्हणजे विरोधी पक्षामध्ये असल्यानंतर आपण एक पहारेकरीची भूमिकेमध्ये असतो. त्या पहारेकरीच्या भूमिकेमध्ये आपण कोणतंही जे चोरपणाचं काम, चोरचोट्टापणाचं काम, चुकीचं काम हे होऊ नये याची पूर्णपणे दक्षता घेऊन सदैव सजग राहून त्याच्याकडे लक्ष देऊन एक आपण पहारेकरीच्या भूमिकेमध्ये आपण राहू आणि कोणतंही चुकीचं काम करून देणार नाही. जे काही काम होईल ते उत्तम काम होत आहे की नाही, त्या बरोबर काम होत आहे की नाही, आणि त्याकडे संपूर्ण लक्ष देण्याचं हे माझी भूमिका आहे. आपल्या विरोधकांपेक्षा आपण वेगळे कसे आहात? नागरिकांनी आपल्यालाच का निवडावे? साधा आहे. मी मागची 2017ची निवडणूक लढवली होती, त्या सारा जनतेला माहिती आहे. त्या 2017 त्या 5 वर्षापूर्वीपासून मी सतत लोकांच्या संपर्कात आहे. लोकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, म्हणजे देवी गणपती असो, पुण्यतिथी, जयंती असो, इतर कोणतेही समाजाचे कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये हरिहरने मी भाग घेतो. आणि लोक बडे मोठ्या विश्वासाने माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे येऊन आपलं सहकार्याची मागणी ठेवतात. आणि मी माझ्या दारातून कोणालाही कधी परत केलेला नाही आणि माझ्याकडून कोणीही परत जात नाही. जेव्हा ज्या अर्थी माझा पूर्ण संपर्क आहे त्यांना मी पूर्ण सहकार्य करतो, तर निश्चित रूपाने ते मला निवडून देतील असा माझा ठाम विश्वास आहे. 5 वर्षानंतर आपला प्रभाग कसा बदललेला पाहायला आवडेल? आपले स्वप्न काय आहे? माझं स्वप्न हे राहील की माझ्या या प्रभागामध्ये एक अद्ययावत कमीत कमी 25-30 बेडचं एक पालिकेतर्फे एक चांगलं हॉस्पिटल निर्माण झालेलं असेल. त्याच्यामध्ये माझ्या या भागातील बहिणींचं एक डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने इथे होऊ शकेल. आणि कच्च्या बच्चा छोट्या मुलांच्या डेंग्यू मलेरिया त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. अशी चांगली व्यवस्था म्हणजे सुव्यवस्थित एक व्यवस्था त्या हॉस्पिटलची असावे. आणि त्याचप्रमाणे एक चांगलं एक कॉन्व्हेंट ज्यामध्ये महर्षी विद्यालयासारखं, चांदा पब्लिक सारखं म्हणा किंवा माउंट कार्मेल सारखं म्हणा, आता जितके असे चांगले मोठे जे आहे ते कॉन्व्हेंट्स, त्या बरोबरीचं त्या स्तराचं एक कॉन्व्हेंट आपल्या या प्रभागामध्ये उभारलं पाहिजे. जेणेकरून आमच्या भागामध्ये फार गरीब लोकांची वस्ती आहे. एक साधारण तऱ्हेने जगणारी लोक आहेत. हे मोठमोठे पैसे मोजू शकणार नाही. अशा लोकांच्या कच्च्या बच्चांना तिथे ॲडमिशन देऊन एक उच्च शिक्षणासाठी उत्तम तयार करता येईल. हे माझं स्वप्नच आहे. म्हणजे पाणी, रस्ता, कचऱ्यांपासून ते शिक्षणापर्यंत म्हणजे तुमच्या पूर्ण ब्लूप्रिंट तयार आहे असं समजायला हरकत नाही. निश्चितच त्यात काही शंका करण्याचं कारण नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश तालेवार आपल्या या प्रभागाच्या 15 प्रभाग डचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा आहे. माझ्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती आहे. मी काय जास्त सांगू तुम्हाला. माझं एक कडकडीची एक आग्रहाची विनंती आहे. मी यापूर्वी 2-3 निवडणुका लढल्या, मात्र अपयश आलं. आपण सगळ्यांनी मला भरघोस निवडून आणण्याकरता प्रयत्नसुद्धा केला. पण यावेळेस मी शेवटची निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरलेलो आहे. माझं बोध चिन्ह आहे छत्री. या छत्री बोध चिन्हावर आपण बटन दाबून मला विजय करावं एवढीच आपल्याला आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. तर येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.